अशी जी व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी जिवंत आहे, देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. प्रेषित पौल साहेब त्याचं आध्यात्मिक लेकरू तिमोथी याला तो सांगत आहे की तू सेवा कार्य करत असताना, जीवन जगत असताना, धार्मिकतेमध्ये वाढत असताना, देवाच्या सेवेमध्ये वाढत असताना, अनेक लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये घेऊन येत असताना ज्यावेळेस तू कित्ता होशील, जो तुला अधिकार दिलेला आहे आणि जी सेवा तुला दिलेली आहे, तो पौल महाराज त्या ठिकाणी त्याचा तिमोथी जो आत्मिक पुत्र मानला गेलेला आहे, आध्यात्मिक लेकरू त्याला म्हटलं गेलेलं आहे, त्याला तो म्हणत आहे पहिलं तिमोथी 3:15 मध्ये सत्याचा स्तंभ अशी जी जिवंत देवाची मंडळी हिच्यामध्ये म्हणजे देवाच्या घरामध्ये कसं राहावं हे आम्हाला समजलं पाहिजे. अनेक वेळेस प्रिय हो, आम्ही देवाच्या घरामध्ये राहत असताना, देवाच्या जीवन जगत असताना, आत्मिक जीवनामध्ये चालत असताना, धार्मिकतेमध्ये चालत असताना, नित्यमत्वतेमध्ये चालत असताना, विश्वासामध्ये चालत असताना, या सर्व गोष्टीमध्ये चालत असताना, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालत असताना आणि विशेष करून आम्ही प्रभूमध्ये चालत असताना आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही आमचा जो स्तंभ आहे, आमचा जो पाया आहे, आमचं जे फाउंडेशन आहे तो ख्रिस्त आहे. आणि मग ख्रिस्ताला सोडून दुसऱ्या कुठल्याही फाउंडेशन मध्ये आम्ही जाऊ नये किंवा त्या ठिकाणी आम्ही स्टँड होऊ नये, म्हणून तो त्या ठिकाणी लिहित आहे की देवाच्या मंडळीमध्ये जिवंत देव, जो आमचा जो मंडळीचा चालक मालक आहे तो जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की सत्याचा स्तंभ अशी जी मंडळी आहे की त्याच्यामध्ये सत्य गोष्टी प्रकट केल्या जातात, अशी मंडळी आहे की त्यामध्ये सत्याचं वचन प्रकट केलं जातं, अशी मंडळी आहे की त्या ठिकाणी सत्य, धार्मिकता, आत्मिकता, नैतिकता, विश्वासपणा आणि सर्व गोष्टी सत्यामध्ये चालतात. आणि ते जे सत्य आहे तो म्हणत आहे ते सत्य जे आहे आमच्या मंडळीचा पाया पाहिजे, सत्य जे आहे आमच्या विश्वासाचा पाया पाहिजे, सत्य जे आहे आमच्या आराधनेचा पाया पाहिजे, सत्य जे आहे आमच्या परमेश्वराच्या मध्ये जीवन जगण्याचा पाया पाहिजे. आणि म्हणून होतो हे साधं सुद्धा नाही, सत्याचा स्तंभाशी जिवंत देवाची मंडळी. आणि नुसतं जिवंत देवाची मंडळी नाही तर त्याच्या पुढे तो लिहित आहे की म्हणजे देवाच्या घरामध्ये तुम्ही आणि मी देवाच्या घरामध्ये वास्तव्य करत आहोत. तुम्ही आणि मी प्रभूमध्ये चालत असताना, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला असताना, आम्ही त्याच्या वचनाच्या पायावर रचलेले जात असताना आम्ही जे आहेत ते जिवंत देवाचे उपासक आहोत. आणि आमचा जो फाउंडेशन आहे, आमचा जो पाया आहे तो सत्यावर आधारित आहे. म्हणजे आम्ही या समयाला देवाच्या घरामध्ये राहत, जरी आम्ही जैविक पद्धतीने या ठिकाणी जीवन जगत असेल, परंतु आम्ही आत्मिकतेमध्ये ज्यावेळेस जीवन जगतो त्यावेळेस आम्ही देवाच्या घरामध्ये राहतो. आणि मग जर आमच्या घरामध्ये कसंही आम्ही अस्तव्यस्त जर राहिलो तर प्रिय घरातले कुटुंब प्रमुख जे असतात ते आम्हाला ताडण करतात, ते आम्हाला दाबतात, ते आम्हाला कुठंतरी शासन करतात, ते कुठंतरी आम्हाला प्रतिबंध करतात की जेणेकरून कुटुंबाची अव्यवस्था इतरांना समजू नये किंवा इतरांना ती दिसू नये, किंवा एक कुटुंब चांगल्या प्रकारचं सुशोभित केलेलं आणि आदरयुक्त असलेलं, भययुक्त असलेलं, देवाला आवडणारं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवडणारं, गावाला आवडणारं, सगळ्या लोकांना आवडणारं जीवन असावं. म्हणून घराचा प्रमुख काय करतो, त्या कुटुंबात असणारी अव्यवस्था तो काढून टाकत असतो. आणि आम्हाला आणखीन एक रेफरन्स पहिलं तिमोथी अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 5 मध्ये देखील सत्याविषयी आणखीन आम्ही सत्याविषयी चिंतन मनन अध्ययन करत आहोत. यासाठी की आणखीन आम्ही देवाच्या घरामध्ये राहण्यासाठी आणखीन काय काय सत्य आहेत आणि आमच्या जीवनामध्ये ते आहेत का, जर नसतील तर ते आम्ही कशा प्रकारे स्वीकारू शकतो, किंवा आमच्या जीवनामध्ये आता सत्य काय आहे आम्ही वचनाच्या माध्यमातून आमच्या स्वतःची आम्ही चेक करू शकतो, स्वतःला आम्ही तपासू शकतो. दुसऱ्यांनी आम्हाला गालबोट लावण्यापेक्षा, दुसऱ्यांनी आम्हाला ताडण करण्यापेक्षा, दुसऱ्यांनी आम्हाला दोष लावण्यापेक्षा, दुसऱ्यांनी आम्हाला शिकवण्यापेक्षा आज आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या जर परमेश्वराने आम्हाला ज्ञान बुद्धी चातुर्य जर दिलेलं आहे तर आम्ही परमेश्वराच्या वचनातून शिकणं खूप महत्वाचं आहे. वाचूया पहिलं तिमोथी 6:5. मन बिघडलेल्या सत्यास मुकलेल्या भक्ती हे कमाईचे साधन आहे, भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. प्रेज लॉर्ड. पहिलं तिमोथी अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 5 या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन देवाचा सेवक प्रेषित पौल तर तिमोथीला लिहित आहे. तो लिहित आहे की मग तर वाचूया या ठिकाणी मन बिघडलेल्या
ताटला त्या वचनामध्ये लिहिले, ज्यांचं मनच बिघडलेलं आहे, ज्यांचं मन जागेवर नाही, ज्यांचं मन व्यवस्थित नाही, ज्यांचं मन दुटप्पी झालेलं आहे, ज्यांच्या मनामध्ये दोन विचार येतात, अशा प्रकारचा एक व्यक्ती मन बिघडलेला. दुसरं त्याला लिहिले सत्यास मुकलेला, म्हणजे सत्याला सोडून दिलेला किंवा सत्य त्याच्या जवळ नाही असा. दुसरा क्रमांक. तिसरा क्रमांक लागतो या ठिकाणी. भक्ती हे कमाईचं साधन आहे. भक्ती करणं, आराधना करणं, स्तुती करणं, वचन सांगणं, सेवा करणं, याचकी सेवा, पालखी सेवा, रेव्हरंटची सेवा, बिशप साहेबांची सेवा, कोऑर्डिनेटर साहेबांची सेवा, फादर साहेबांची सेवा, गुरुजी साहेबांची सेवा, मोठमोठाले कोणते आहेत त्या सगळ्यांची सेवा. सगळेच नाही तर माझ्या वचनाचा एक मतितार्थ आहे आणि तो समजून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. तो या ठिकाणी पौल तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये लिहित आहे, तो 6व्या अध्याय आणि 5व्या वचनामध्ये, मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेला आणि भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणं होतात. आज जगामध्ये भांडणाचं मूळ काय आहे? आज जगामध्ये ईर्ष्याचं मूळ काय आहे? आज जगामध्ये पाप का फोफवलेला आहे? आज लोक धार्मिकतेमध्ये असून देखील धार्मिकतेच्या ऐवजी एक विधर्मी लोक जसं वागायला पाहिजे तसं तर धार्मिक लोक वागायला सुरुवात झालेली. अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळते की आमच्या धार्मिक कुटुंबामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये, एक अभिषिक्ताच्या कुटुंबामध्ये, एक सेवकाच्या कुटुंबात देखील आम्हाला ताण, दबाव, भांडण, तंटा, हेवा, ईर्ष्या, देवा आणि सर्व प्रकारचा कलह आणि सर्व प्रकारच्या भांडणं आम्हाला पाहायला मिळतात. तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे की तिमोथेला पत्र लिहित असताना 6व्या अध्याय 5व्या मध्ये म्हणतो, मन बिघडलेलं, ज्या कुटुंबातल्या व्यक्तीचं मन बिघडलेलं आहे, ज्या संस्थेतल्या व्यक्तीचं मन बिघडलेलं आहे, ज्या मिनिस्ट्रीतल्या व्यक्तीचं मन बिघडलेलं आहे, ज्या चर्च मधल्या व्यक्तीचं मन बिघडलेलं आहे, त्या प्रत्येक मन बिघडलेला का बिघडत? तर त्यांनी सत्याला मुकलेला आहे, सत्य त्यांनी सोडून दिलेलं आहे, सत्य त्याच्या जवळ पण नाही, तो सत्याच्या शोधात नाही आणि सत्यापासून तो लांब जातो. आणि जर का एकदा सत्यापासून लांब गेला तर निश्चित अर्थाने त्याचं मन जागेवर राहत नाही. इथं ठेवू का तिथं ठेवू, भिंगरी सारखं पळतो नुसतं, भिंगरी सारखं. भिंगरी कशी अशी फिरवली गोल गोल भिंगती, असं भिंगरी सारखं मनुष्याचं मन झालेलं आहे. जगाच्या दृष्टिकोनातून पाहू का आत्मिक दृष्टिकोनातून पाहू? जगाची हौशी मौशी मिळवण्याचा प्रयत्न करू का आत्मिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो? आज सैतानाने अनेक लोकांचं मन बिघडून टाकलेलं आहे. अनेक लोकांच्या मनाला एक द्विधा परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेक लोकांच्या मनाला मोह घातलेला आहे. अनेक लोकांच्या मनाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. आणि मग याच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचं मन बिघडतं, ज्यावेळेस आमचं मन स्थिर राहत नाही, आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही स्थिर असा, तुम्ही प्रभू मध्ये स्थिर असा. तुम्ही प्रभूने घातलेला जो खंबीर पाया न ढळणारा स्थिर एकदम जाम अशा ख्रिस्त म्हटलेल्या पायाच्या खडकावर तुम्ही जर बांधलेले आहात तर आम्ही अस्थिर होता कामा नये. आज अनेक लोक ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर त्यांनी बांधलेला आहे आपला पाया, आपल्या कुटुंबाचा, आपल्या मंडळीचा, आपल्या सर्व गोष्टीचा. परंतु आज ती मंडळी, आज ते कुटुंब आणि आज तर याचक देखील हलत आहे, बिघडत आहे. याचं एकच कारण की त्याचं मन बिघडलेलं आहे. आणि ज्याचं मन बिघडलेलं आहे आणि जो सत्यापासून दूर गेलेला आहे, म्हणजे सत्य सुकवलेलं आहे, सत्य मुकवलेलं आहे, सत्यापासून दूर गेलेलं आहे. याचा अर्थ काय? ख्रिस्तापासून दूर गेलेला आहे. याचा अर्थ काय? ख्रिस्ती जीवनापासून दूर गेलेला आहे. याचा अर्थ काय? सार्वकालिक जीवनापासूनच दूर गेलेला आहे. याचा अर्थ काय? बापाची प्रॉपर्टी घेतली आणि उधळ्या पुत्रासारख्या तिकडे आयशारामात त्यांनी दिवस घालायला सुरुवात केली. आणि मग हे करीत असताना पाहायला मिळतं की त्याचं मन बिघडलं. वाटेल त्या दिशेला, वाटेल त्या गोष्टी करायला लागला. ज्यावेळेस बापाजवळ होता, ज्यावेळेस सत्याजवळ होता, ज्यावेळेस परमेश्वरचा पुत्र ज्यावेळेस परमेश्वराजवळ होता, त्यावेळेस मुबलक अशा सगळ्या गोष्टी होती. त्याचं मन शांत होतं, त्याच्या जीवनात आनंद होता, त्यांच्या कुटुंबात आनंद होता, त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद होता. त्यावेळेस तो बिघडल्यासारखं करत नव्हता. परंतु ज्या वेळेस त्याने जगात पाहिली, ज्यावेळेस तो मित्र आणि इतर लोकांमध्ये घुसला, ज्यावेळेस जगाच्या लोकांशी मैत्री केली, जगाचं डामडोल पाहिलं, जगाची हौसमौस पाहिली, जगाच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्या आणि त्याच्या मनामध्ये सैतानाने काय केलं? डाव टाकला आणि त्याचं मन बिघडून टाकलं. आणि जसं की मन बिघडलं, तो त्याच्या बापाच्या घरी आला आणि म्हणला, बापा माझ्या संपत्तीचा अर्धा वाटा मला द्या, मला बाकीचं काय माहित नाही.
आज देखील असे अनेक लोक आहेत की बापाच्या घरी मध्ये एकत्र येऊन भाऊ एक देवाची सेवा करतात, स्तवन करतात, मंडळी चालवतात, सगळ्या प्रकारचा एक ग्रुप आहे. पण तो सैतान दुष्ट कुणातरी मध्ये एकामध्ये घुसतो आणि तो काय करतो, तो म्हणतो नाही माझी मला वाटा द्या, ही माझी मंडळी आहे आणि ही मी चालवीन आणि आता मी इथे सेवा करीन, माझी सेपरेट करीन, मी आपला दूर देशाला जाईन आणि माझ्या मनाला वाटेल तशी सेवा करीन. कारण पित्यासमोर रासल्यामुळं त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारच्या गलत फाउंडेशन असल्यामुळं, पिता त्याला संरक्षण असल्यामुळं, पित्याची कृपा त्याच्यामध्ये असल्यामुळं, पिता सत्य असल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये त्या सत्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करता येत नाही. ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे त्याच्या जीवनामध्ये कधी गडबड गोंधळ सापडणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे त्याचं मन कधी विकसित किंवा बिघडणार नाही. परंतु जो सत्यापासून बाजूला गेला म्हणजे परमेश्वरापासून बाजूला गेला, ख्रिस्तापासून बाजूला गेला, देवापासून बाजूला गेला, त्याचं मन त्या ठिकाणी बिघडल्या जातं. आणि म्हणून मनुष्य बिघडतो केव्हा, ज्यावेळेस संगती कुसंगतीने नीती बिघडती. ज्यावेळेस आमची संगत सोबत कुणाबरोबर आहे, जर आमची संगत सोबत जर जगाबरोबर आहे तर निश्चित अर्थाने आमची जी नीती आहे ती बदलल्या जाईल. आणि एकदा का नीती बिघडली की प्रिय त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आमचं मन बिघडल्या जाईल. आणि मग तो आला आणि म्हटला, बापा माझ्या संपत्तीचा अर्धा वाटा द्या. बापाने त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु आणखीन तो उन्हाळपणाने तसाच करू राहिला. आणि मग बापाने त्याला त्याच्या संपत्तीचा अर्धा वाटा दिला. आणि मग त्याने काय केलं, घेतली संपत्ती आणि दूर ठिकाणी आपल्या बापापासून बाजूला दुसरी चूल मांडली, दुसरी मंडळी तयार केली, दुसऱ्याच्या चालू केलं. सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी, सगळ्या प्रकारच्या जगातल्या औशी मौशी, सगळ्या प्रकारच्या जगातलं शिक्षण चालू केलं, खोटं शिक्षण चालू केलं, लबाडीचं शिक्षण चालू केलं, फुसलणारं शिक्षण चालू केलं. कारण ज्या वेळेस तो सत्यामध्ये होता त्यावेळेस तो सत्य दिसत होता, परंतु ज्यावेळेस त्यांनी सत्याला सोडलं, खऱ्या सेवकाला सोडतो, ज्यावेळेस मनुष्य खऱ्या शिक्षणाला सोडतो, ज्यावेळेस ताडण करणाऱ्याला सोडतो आणि त्याच्या मनाला वाटण तसं चालायला पाहतो ना, त्यावेळेस आम्ही पाहतो त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेला, भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसाची एकसारखी भांडणं होतात. भक्ती हे कमाईचं साधन. अनेक लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भक्ती हे कमाईचं साधन नाही. देवाची आराधना करणे कमाईचं साधन नाही. देवाची स्तुती आराधना करणं कमाईचं साधन नाही. देवाची सेवा करणं कमाईचं साधन नाही. परंतु अनेक वेळेस अनेक या जगामध्ये ज्या मंडळी आहेत, ज्या संस्था आहेत, किंवा जे याजक लोक आहेत, जे पास्टर लोक आहेत, जे फादर लोक आहेत, जे गुरुजी लोक आहेत, जे काही जेवढे कोऑर्डिनेटर, जेवढे काही कार्बोरेटर, जेवढे कोणते जे मेजर असतील, सगळ्या प्रकारचे, सगळेच नाहीत, परंतु ज्यांचं मन बिघडलेलं आहे, ज्या याचकाचं मन बिघडलंय, ज्या बिलीवर भावाचं मन बिघडलंय, बहिणीचं आई वडील त्याच्यामध्ये लेकरं देखील आली, ज्यांचं मन बिघडलंय, ज्यांचं मन इथून उडालंय आणि जगामध्ये गेलं, ज्याचं मन दैवी आशीर्वादामधून उडून जगातले आशीर्वाद घेण्याकडे गेले, ज्यांना परमेश्वराची सहभागिताच्या ऐवजी जगातली सहभागिता चांगली वाटते, ज्यांना देवाच्या सत्याची आवड न धरता खोटेपणा त्यांना ज्यांना प्रिय वाटला, अशा लोकांचं ज्यांचं मन बिघडलं ना, त्यांना काय वाटतं माहिती का, भक्ती हे कमाईचं साधन आहे. आणि मग त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एकसारखी भांडण होतात. आम्ही पाहतो त्या ठिकाणी की भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणं होतात. एकसारखी, ते काही एकदाच भांडण होऊन थांबत नाही. आज ज्यांनी मंडळ्या फोडून, ज्यांनी स्वतंत्र चुली मांडल्या, त्या पाळक वर्गांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी या ठिकाणी वॉर्निंग देतो, चेतावणी देतो, सावधानतेचा इशारा देतो. आम्ही युगाच्या समाप्तीला चाललो आहे. आज देखील ती वेळ आहे. बापाच्या घरी पुन्हा एक वर या, कारण शिक्षणाला सोडून जर तुम्ही जात आहात तर निश्चित अर्थाने तुमचं मन बिघडलेलं आहे. आणि ज्या अर्थी तुमच्या मंडळीमध्ये कलह, वाद, हेवा देवा आणि सर्व प्रकारचे कुकर्म चालू आहे, सर्व प्रकारची अव्यवस्था चालू आहे, सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी ज्या जगातल्या आहेत त्यात जर दिसत आहे, तर निश्चित अर्थाने आम्ही देवापासून म्हणजे सत्यापासून बहकलेलो आहे, सत्यापासून दूर गेलेलो आहे. आज आमचा विषय आहे प्रियो, सत्य. सत्यास मुकलेल्या माणसांची भक्ती हे कमाईचं साधन आहे. जसं जसं ज्यांना वाटलं ना, किंवा वाटतंय किंवा वाटणार असेल, त्या प्रत्येक भक्ती करणाऱ्या बिलीव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडील आणि प्रिय जेवढे देवाचे सेवक असतील त्यांना मी विनंती करतो की भांडण कशामुळे होतं, मला पाहिजे,
मान पाहिजे, सन्मान पाहिजे. आता सगळ्याच गोष्टी काही पैशावरून होत नाही. एखाद्याला वाटतं की मी एक मोठा गायक आहे म्हटल्यानंतर मला सगळ्यात मोठं स्थान दिलं पाहिजे. अरे पण तुझी छोटी बहीण किंवा छोटासा भाऊ एक जर तयार होतो आणि त्याला एक दिवस माईक दिले तर काय फरक काय पडतोय? जर एक छोट्यातल्या छोट्या भावाला जर पुढे येऊन एखाद्या दिवस लिडिंग करायला लावली फरक काय पडतोय? एखाद्या छोट्या भावाला बिलियर्स भावाला जर वचनाची सेवा करायला थोडीशी संधी दिली फरक काय पडतोय? परंतु नाही, सगळं काही मीच करेल. आणि ज्या भावांनी ज्या सेवकांनी इतरांना संधी दिली वर उचलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना सत्य सांगितलं, त्यांच्याबरोबर सत्य वर्तन केलं, अशामधून ते निघून भक्ती हे कमाईचं साधन आहे म्हणून सेपरेट गेले. अशा लोकांची एकसारखे भांडणं होतात. आणि भांडणखोर मंडळी परमेश्वर उचलणार नाही. भांडण करणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जाणार आहोत. तिथं सुद्धा भांडतील ते, काही गॅरंटी वॉरंटी नाही. लोकांनी भांडणं करायची इतकी काही प्रॅक्टिस झाली ना, विचारता सोय नाही. आणि म्हणून तो म्हणतोय ज्याचं मन बिघडलेलं आहे, जो सत्यापासून दूर गेलेला आहे, आणि भक्ती हे कमाईचं साधन आहे. या तीन गोष्टी प्रेषित पौल त्या तिमोथेला शिकवत आहे. आता वास्तविकरित्या तिमोथेमध्ये कुठलेच गुण नव्हते, परंतु तिमोथे ज्या जागेवर काम करत होता त्या जागेवर, त्या मंडळीमध्ये, त्या गावामध्ये, त्या सिटीमध्ये, त्या चर्चेस मध्ये किंवा त्या बिलियर्स भाव आणि बहीण आणि आई वडिलांमध्ये ह्या गोष्टी पौलाला दिसल्या. प्रत्येक जण फुगत आहे, प्रत्येक जण भांडण करत आहे, प्रत्येक जणांचं मन बिघडलेलं आहे, प्रत्येक एकमेकावर प्रेम करीना, प्रत्येकाने वेगवेगळ्या गल्लीत चर्च चालू केली. घरा गणित पाळक, घरा गणित ब्रदर, घरा गणित सिस्टर, कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही. तर हे काय झाले? अनेक लोक भक्ती करायचं त्यांचा एकच उद्देश आहे की भक्ती केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी मोबदला मिळेल. भक्ती केल्यानंतर एक कमाईचं साधन आहे. ही काही गोष्ट सुवार्थ किंवा चांगली गोष्ट नाही, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून हे सत्यप्रिय तुमच्या आणि माझ्यापर्यंत, माझ्या बिलियर्स भाऊ बहीण आई वडिलांपर्यंत येणं गरजेचं आहे. अनेक लोकांची देवाने सेवा करण्यासाठी ज्यांना निवडलेलं आहे किंवा जे सेवेमध्ये आहेत त्यातले जवळजवळ 90% लोक पोटाची खळगी भरण्यासाठी सेवक झालेले. खेदाची गोष्ट आहे, कारण त्यांच्या समोर असं उदाहरण दिसलं की कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना सगळ्या प्रकारचा टुकारपणा केला, सगळ्या प्रकारचा गोंधळ केला, सर्व प्रकारचं पाप केलं आणि 1-1.5-2 वर्षाचं बायबल कॉलेज केलं. झालं भक्ती कमाईचं साधन. लागले पेमेंट घ्यायला, लागले यांच्या सगळ्या गरजा पुरवायला, लागले जगाची हौसमौस करायला. आणि अशा लोकांजवळ सत्य नाही. मग बायबल कॉलेज केलं परंतु त्या डॉक्टरीनचा काही उपयोग नाही. मग अशा प्रकारच्या लोकांमध्ये ज्यांचं मन परमेश्वरापासून बिघडलं आहे, जे सत्यापासून दूर गेलेलं आहे आणि ज्यांना असं वाटतं की भक्ती हे कमाईचं साधन आहे, या लोकांची एकसारखे भांडणं होतात. आणि म्हणून मला वाटतंय एक या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरुवातीच्या पहिला लॉकडाऊन पडला होता त्यावेळेस मी एक विनंती केली मोठमोठ्या संस्थेला, मिनिस्ट्रीला, की पाळक साहेबांचा फक्त 2-3 महिन्याचा पगार बंद करा. बस तुम्हाला समजेल मग ते पाळक किती आत्मेने आणि खरेपणाने सेवा करतात. मग तुम्हाला हे वचनाची आठवण होईल. पहिलं तिमोथी 6 अध्याय आणि 5 वचनामध्ये मग लक्षात येईल. मग तुम्हाला खरोखर समजेल की ह्या गोष्टी घडत आहेत. अनेक लोकांना वाटतं की आम्ही फक्त लोकांचं नाव ठेवतो, लोकांना फक्त निंदाच करतो, आम्हाला सेपरेट कृपादान वरून मिळालं का काय? नाही प्रिय, हे जो विषय आहे, हे जी शब्दरचना आहे, हे जे वाक्य आहे, हे जे वचन आहे, प्रेषित पौल ज्याला परमेश्वराने दिमश्काच्या रस्त्यावर निवडलं, तो प्रेषित पौलाच्या सेवेमध्ये जो प्रथम फळ मिळालं, जो तिमोथे आत्मिक मुलगा, तो आत्मिक मुलाला तो ह्या ठिकाणी सांगत आहे 6व्या अध्याय 5व्या वचनामध्ये की सत्यास मुकलेल्या. वाचूया पुन्हा एक वार ते वचन, मग पुढच्या रेफरन्स कडे जाऊया. मन बिघडलेला सत्यास मुकलेला भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. सेवा तर बाजूलाच राहिली, समर्पण बाजूलाच राहिलं, स्तुती आराधना बाजूलाच राहिली, इथं काय होतच नाही. परंतु अशी नुसती कल्पना जरी केली, अशा कल्पना करून करून अनेक पाळक साहेब तयार झाले. सगळ्या जगाची कल्पनाच रद्द करून टाकली. परमेश्वर म्हणतो तुमच्या कल्पना माझ्या कल्पनेपेक्षा मोठ्या आहेत.
परंतु आज याजक म्हणत आहे, प्रभू तुझ्या कल्पना काहीच नाहीत, माझ्या कल्पना जगभर पडलेल्या आहेत आणि तुला लक्षात येत नाही. भक्ती एक कमाईचे साधन, प्रभूचं काम करून प्रभूच्या नावावर. ठीक आहे, बैल महिने करीत असताना मुस्कळ घालू नका, हा भाग वेगळा. परंतु ह्या लोकांचा जो आहे उद्देश, तो भक्ती यासाठी करतात की त्याच्या माध्यमातून आम्हाला एक कमाई भेटली पाहिजे. मजुरी नाही, आमची पोट भरेल इतकं नाही, दररोजची भाकर नाही, कमाई. त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे कमाई. आणि कमाई कशाला म्हणतात? जे आपल्याला ठरले त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जादा मिळणं त्याला म्हणतात कमाई, त्याला म्हणतात दलाली. अनेक लोक म्हणतात दलालासारखं काम करतात, म्हणजे थोडक्यात चक्रवाढी व्याज. जर कदाच देवाच्या दृष्टिकोनातून जर आम्हाला XYZ किंमत जर आम्हाला परमेश्वर आमच्या दैनंदिन दिवसासाठी जर देत आहे, तिच्या व्यतिरिक्त मिळवण्याचा प्लॅन, त्याला म्हणतात कमाई. आणि मग हे अशा लोकांची एकसारखे भांडणं होतात. तर आम्हाला बघायचं आहे आमचे भांडणं कशावरून होतात. आणि अनेक या संसारामध्ये सगळे भांडणं पैशावरूनच होतात, कमाईवरूनच होतात. कारण हे मन बिघडलेलं असल्या कारणामुळे ती कमाई त्यांना बरकत आणि यश देत नाही. त्या कमाईमध्ये ते सांत्वना पावत नाही, त्या कमाईमध्ये त्यांना आनंद मिळत नाही, ती कमाई त्यांना पुरवल्या जात नाही, त्या कमाईच्या माध्यमातून त्यांच्या गरजा पुरवल्या जात नाही. आणि म्हणून कुरकुर आणि भांडणं चालू होतात. आणि होऊ नये म्हणून आम्हाला काय करायचं आहे की परमेश्वराचं सत्य आमच्या जवळ स्वीकारायचं आहे. म्हणून नाही म्हणून आम्हाला सत्याचा स्तंभ अशी जी जिवंत देवाची मंडळी म्हणजे देवाच्या घरामध्ये कसं राहावं हे आम्हाला समजलं पाहिजे. आज अनेक लोकांना हेच समजलं नाही की देवाच्या घरामध्ये कसं राहायचं, सेवेमध्ये कसं राहायचं, विश्वासूपणामध्ये कसं राहायचं, सगळ्या गोष्टीमध्ये कसं राहायचं. आणि त्याला एकमेव पर्याय, जोपर्यंत आम्हाला सत्य समजत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत असतील. आम्ही 2 तिमोथी अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 15 पाहूया. तो सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. प्रेज लॉर्ड. 2 तिमोथी अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 15 मध्ये आम्हाला सुंदर असं मार्गदर्शन परमेश्वराचा वचन या ठिकाणी करत आहे. या सर्व गोष्टी त्यावेळेस पौलांनी पाहिल्या की त्या ठिकाणी अनेक लोक कमाईचं साधन म्हणून भक्ती करत आहेत, कमाईचं साधन आहे म्हणून करत आहेत, कमाईचं साधन आहे म्हणून आराधना करत आहेत, कमाईचं साधन आहे म्हणून सगळ्या प्रकारचं सोंग ढोंग करत आहेत. हे ज्यावेळेस पौलाने पाहिलं तर पौल म्हटलं ठीक आहे, हे दिसतंय, यांना तू समजून सांग, पण विशेष करून आज हे वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. लोक कसे वागत आहेत ते लोकांवर जाळ होऊ, आम्हाला कसं वागायचं आहे देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये, सत्य जीवनामध्ये आम्हाला कसं वागायचं हा प्रेषित पौल तर तिमोथेला तो लिहित आहे 2 पत्रामध्ये 2 अध्याय आणि 15 मध्ये. तू सत्याचे वचन नीट सांगणारा. पहिली ऑर्डर केली, हे सगळं चाललंय ना भामटेगिरी चालू दे, परंतु तू मात्र त्यांच्यात घुसू नको, तू मात्र त्या पापात डाग पडू नको, तू मात्र त्यांच्यासारखा आवरा होऊ नको, तू मात्र सत्याला सोडू नको, तुझं मात्र मन बिघडू नको, तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात, तुझ्या अंतःकरणात कल्पना येऊ देऊ नको का भक्ती हे कमाईचं साधन आहे. कारण या सगळ्यांचा हिशोब परमेश्वराला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून ज्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आहे, आणि जर मी, तुम्ही आणि जे विश्वासार्ह भाऊ बहीण आई वडील जे काही परमेश्वराची सेवा करू इच्छित आहे त्यांनी डोक्यातला हा भ्रम काढून टाकायचा, डोक्यातला हा किडा काढून टाकायचं. हे मनात बिघडलेले 2 मनाचे विचार आहेत ना ते काढून टाकायचं आणि एकच विचार ठेवायचा, तो सत्याचा स्तंभ जिवंत देवाची मंडळीच्या घरामध्ये म्हणजे देवाच्या घरामध्ये कसं राहावं. तर तो म्हणतो तू सत्याचे वचन नीट सांगणारा. आज आम्ही सत्याचं वचन नीट सांगावं, नीट, वाकडं तिकडं नाही, व्यवस्थित सरळ, काना मात्रा खोडून काढून नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला मेकअप वगैरे करून नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला स्वार्थाची बाजू लावून नाही, कुठल्याही प्रकारची आमच्या चूक झाकण्याची बाजू लावून नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला डाग न करता नीट व्यवस्थित नीट नेटकं जसं परमेश्वर कडून आले तसं. अनेक लोक वचन सांगतात परंतु ते काय करतात, वाट लावून टाकतात. या ठिकाणी तो सत्याचं वचन नीट सांगणार. लाज वाटण्यास
कसलंही कारण नसलेला सेवकाला लाज वाटण्यास कुठल्याही प्रकारचं कारण आमच्या जवळ नसावं. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये पौल साहेब या ठिकाणी तिमोथेला, त्याचं आध्यात्मिक लेकरू त्या तिमोथेला म्हणत आहे, बाकीचं जे कसं वागत आहे ते वागू दे, बाकीच्यांचे मन बिघडले ते बिघडू दे. बाकीच्यांना वाटतंय की भक्ती हे कमाईचं साधन आहे म्हणून त्यांनी जर त्याच्यात एंट्री मारली तर मारू दे, परंतु म्हणजे हे त्यांना तू समजून सांग, ते ऐकवत किंवा नाही ऐकवत, मात्र तू सांगायचं काम कर सत्याचं वचन. पण एक मात्र लक्षात ठेव, तू स्वतः कुठल्या प्रकारची लाज न वाटणारा, कुठलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला, लोकांनी आपल्याला नावं ठेवू, लोकांनी आम्हाला गाढव म्हणू, लोकांनी आम्हाला गाळ खरवड आणि त्याच्यापेक्षा पाला पाचोळा काय म्हणायचे ते म्हणू, पण तू देवाने आमची खबरदारी घेतली पाहिजे, देवाने आमची प्रशंसा केली पाहिजे, देवाला पटणारं काम आम्ही केलं पाहिजे, देवाला आवडणारं पात्र आम्ही तयार झालो पाहिजे, देवाला आवडणारी आराधना आम्ही केली पाहिजे, देवाला आवडणारी भक्ती आम्ही केली पाहिजे, देवाला आवडणारं जीवन आम्ही जगलो पाहिजे. म्हणून तो म्हणत आहे की देवाच्या पसंतीस उतरलेला, देवाला आवडणार, जगाला आवडत नाही. जग असं एक कपडे घालूनही नाचू देत नाही. जर कपडे घालून भारी भारी कपडे घालून नाचलं तर म्हणजे बाप दादाच्या प्रॉपर्टीवर उड्या मारितोय, कुठं याच्या कष्टाने कमावलंय. कपडे काढून नाचावं तर म्हणणार एवढा भिकारी झाला याच्या स्वतःच्या अंगाला कपडे घेता येईना. लोक कपडे घालून टायकोट घालूनही नाचू देणार नाही आणि साधे सुधे कपडे घालूनही नाचू देणार नाही. लोकांच्या डोक्यात एकच आहे की आम्ही नाचावंच नाही. पण तू या ठिकाणी तो सांगत आहे की देवाच्या पसंतीस उतरलेला काम, देवाने आमची प्रशंसा करावी, देवाने आम्हाला बहुमान द्यावा, देवाने आम्हाला शबासकी द्यावी, देवाला आवडणारं जीवन आम्ही जगावं. आणि म्हणतो असा स्वतःला सादर करण्यास होईल तितका प्रयत्न कर, सादर करण्याचा प्रयत्न कर. कारण मनुष्य जीवन आहे, करता करता आमची सगळी चादर फाटून जाते. कारण लोकांना चादरीच लय पडले. आपली जगातली एक म्हण आहे, आथरून पाऊ पाय पसरायचं. काही लोक असे लांब लचक टांगड्या करून असे लांब पाय पार चादरीच्या बाहेर काढीत येत आणि ज्यावेळेस थंडी लागते ना, थंडी मग अशी खुरमुडी करून झोपत येत. तर आम्हाला म्हण सांगते की आपलं जेवढं आथरून आहे ना तेवढंच पाय पसरायचं. अनेक लोक भला मोठा पसरा करतात, काहीच नाही जवळ, पण लय मोठमोठाले स्वप्न. आणि म्हणून म्हणतो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वराला आवडणारा, सत्यामध्ये असणारा, होता येईल तितकं तू सादर हो, स्वतःला तयार कर. आज आम्हाला स्वतःला तयार करायचं आहे आणि इतरांना देखील तयार करण्यासाठी सांगायचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो सत्याचं वचन नीट सांगणारा, घाबरू नको, घाबरत सांगू नको, तर सत्याचं वचन नीट सांगणार हो. आणि ज्यावेळेस सत्याचं वचन आमच्या जवळ असेल, आमचा विषय आहे सत्य. गेल्या सातत्याने 14 भागामध्ये आम्ही सत्य या विषयी शिकत आहोत. आज 15व्या भागामध्ये देखील आम्ही सत्याविषयी शिकत आहोत. आणि पुढे देखील आणखीन एक आपण रेफरन्स पाहूया. 2 तिमोथी अध्याय क्रमांक 2 आणि वचन 18व्या क्रमांकाचं देखील वचन वाचूया. 2 तिमोथी 2:18. ते सत्याविषयी चुकले आहेत, ते सत्याविषयी चुकलेले आहेत, पुनरुत्थान होऊन गेले असे ते म्हणतात. आणि कित्येकांचा विश्वासाचा नाश करून टाकतात. शिक्षण, सत्य शिक्षणच नाही, काहीतरी उचलायचं, कुठली तरी डॉक्टरीन, कुठला तरी पॉइंट उचलायचा आणि त्याच्यावर शिक्षण द्यायला चालू करायचं. कुठली तरी मिनिस्ट्री तयार करायची. काही महाभाग याजक लोक असे आहेत का स्वतःच्या नावाने बायकोच्या नावानेच मिनिस्ट्री चालू केल्या. हो, देवाच्या नाव कमी पडली. आता बायकोचं नाव, बापाचं नाव, आईचं नाव, पोरीचं नाव, पोराचं नाव, स्वतःचं नाव, आणि नाही आवडलं तर जगातलं एखादं नाव, बस वाट लावून टाकली. पण या ठिकाणी लिहित आहे 18व्या वचनामध्ये लिहित आहे तो ते सत्याविषयी चुकलेले आहेत. आम्ही सत्याविषयी चुकू नये. अनेक लोक सत्याविषयी चुकलेले आहेत. माझ्या बिलीवर भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांना आणि प्रिय देवाच्या सेवकांना देखील मी तुम्हाला विनंती करील की अनेक लोक सत्यापासून माघारी गेलेले आहेत, सत्याला चुकलेले आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या जवळ जे आलेल्या आहेत ना, ते असत्याला सत्य समजलेले आहे, खोट्याला त्यांनी सत्य समजलेले आहे, जगातल्या हौशमौशेला त्यांनी सत्य समजलेले आहे, जगातल्या आनंदामध्ये ते स्वर्गीय आनंद मानतात, जगातल्या सुखामध्ये त्यांना स्वर्गीय सुख वाटायला लागलेले, जगातल्या सर्व डामडौलामध्ये त्यांना खूप काही चांगलं वाटत आहे.
परंतु हे जगातलं आहे, सत्य नाहीये. हे थोड्या वेळापुरतं आहे. पैसा आहे, कधी माझ्या हातात तर कधी तुमच्या हातात तर कधी सोनाराच्या हातात. तर डायरेक्ट पेट्रोल पंप होतो कधी कधी एखाद्या बँकेला लोक टाकून चोराच्या हातात. तिथून निघलं तर कधी कधी लगे फॉरेन करन्सीला, तो एकाच्या हातात सापडत नाही. आणि म्हणून आम्हाला देवाचं सत्य वचन नीट सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. पण ह्या लोकांनी, अनेक लोकांनी काय केलं आहे, सत्याला अवमानलेलं आहे, सत्याला सोडून दिलेलं आहे. त्यांचं मन बिघडलेलं आहे, त्यांचं परिवर्तन झालेलं नाही. आणि भक्ती हे कमाईचं साधन असल्या कारणाने त्यांनी वेगळे रूल आणि वेगळे नियम टाकले आणि सत्याला ते अनुसरले नाही. आणि या सत्यामध्ये काही लोकांनी स्वतःची डॉक्टरीन चालू केली, स्वतःच PhD केली आणि स्वतःचेच नियम टाकले. तर त्या तिमोथेला पत्रामध्ये लिहित असताना त्या टायमिंगला अशी गोष्ट घडली होती की पौल साहेब त्या ठिकाणी लिहित आहे की ते म्हणत पुनरुत्थान होऊन गेले, आता कोणत्या पुनरुत्थानाची वाट बघा, आता परत पुनरुत्थान नाही. असं खोटं शिक्षण देऊन त्या लोकांना ते कुंठित करीत होते, त्या लोकांना त्या सत्यापासून बाहेर काढत होते. त्या लोकांना सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी म्हणजे देवाच्या घरामधून ओढून बाजूला काढीत होते आणि जगातल्या बंगल्यामध्ये ते घेऊन जात होते. आणि म्हणून हो, आम्हाला हे सत्य सांगणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. 2:25 मध्ये पाहूया आणखीन एक रेफरन्स. विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल. म्हणून आम्ही सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. आता सत्य सांगणं तर आता काही लोकांच्या सेवकांचे आवाज मिळमिळते येत, काही मिनमिनते येत, काहींचे जरा मीडियम येत, काहींचे कडक येत आणि आमचे म्हणजे काही काही लोकांचे एकदम हाय लेवलला आहेत. त्या सांगण्याचा कदाचित रचना आहे, कदाचित त्यांच्या लँग्वेज नुसार, त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या कल्चर नुसार त्या शब्दाला धार असू शकते. याचा अर्थ असा नाही की आमच्यामध्ये प्रेम नाही, प्रीती नाही, सौम्यता नाही. तर या ठिकाणी तो सांगत आहे की काय वाचूया, विरोध जे करत आहेत, खोटं शिक्षण जे देत आहेत, गलत गोष्टी ज्या करत आहेत, सगळ्या गोष्टी सत्यापासून जे बहकलेले आहेत, अशा लोकांना सौम्यतेने शिक्षण देणारा. आता तुम्ही जितके मला लाईव्ह पाहत असाल, मला नाही वाटत बघ तुम्ही म्हणता पायक साहेब तुमच्यामध्ये लई सौम्यतेने शिक्षण आहे. अहो प्रिय, माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो, हे सौम्यतेचं शिक्षण आहे. माझ्या आवाजामध्ये तो कदाचित तुम्हाला तो आवाज असा दटावल्यासारखा, ऑर्डर दिल्यासारखा, आणि हे सत्य पण आहे. कारण याशिवाय तुमची आणि माझी कान उघडणी होणार नाही. आता थोलोबाई थोलो करायचं सोडून द्या, असं थोलोबाई थोलो करायचं सोडून द्या, लाभासाठी तोंड पूजा करण्याचं सोडून द्या. कारण तो येत आहे, तो जवळ आलेला आहे आणि तो केव्हा येईल आम्हाला माहित नाही. आणि मग त्याच्यासाठी आम्ही सत्यामध्ये समर्पित आहोत की नाही म्हणून आम्हालाच खात्री करायची आहे. आणि जर आज आम्ही थोलोबाई केलं, जर आम्हाला फक्त लोकांच्या लाभासाठी तोंड पूजापणा केला आणि त्यांच्या काही गोष्टी त्यांना सत्य जर सांगितलंच नाही, ह्याचा जाब द्यायचा. आणि म्हणून या ठिकाणी तो काय तो सत्याचं वचन तू सौम्यतेने सांगणार हो. सत्य आम्हाला यासाठी सांगायचं आहे की कदाचित न जाणो त्याच्यातला एखादा व्यक्ती, माझा बिलिव्हर्स भाऊ बहीण, परिवर्तन होण्याच्या पात्रतेत असेल किंवा त्यांनी पश्चाताप केला किंवा त्याला वचन समजलं किंवा त्याला सत्य समजलं, त्याला तेव्हा जीवन समजलं, त्याला परमेश्वर जर समजलं, तर कदाचित त्यांना पश्चाताप बुद्धी होईल. ते देवाचा आणि त्या व्यक्तीचा, भावाचा, बहिणीचा, आई वडिलांचा आणि आजकालचा प्रश्न आहे, आपला नाही. आपण फक्त सत्य सांगणं. पुढचा एक रेफरन्स पाहूया. 3रा अध्याय 7वं वचन. सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करीतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. 2 तिमोथी 3:7 मध्ये एक विशिष्ट घटना प्रिय हो, या ठिकाणी आम्हाला पौल साहेब त्या तिमोथेला पत्रामध्ये लिहित आहे. आणि या सध्याच्या काळामध्ये एकदम फॉर्मला आलेली घटना आहे. ही सत्य गोष्ट आहे. तुम्हाला वचनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छित आहे. पुन्हा एक वार वाचतो मी. सदा शिकत असूनही, कायम शिकणाऱ्या, सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास ते वश करतात. भोळ्या स्त्रिया
जसं हवाबाईला फसवण्यात आलं ना, आज युगाच्या समाप्तीला बऱ्याच हवाबाई बऱ्याच दिवसापासून शिकण्याचा प्रयत्न करतात, परंतु आतापर्यंत सत्यापर्यंत पोहोचल्याच नाही. कारण त्यांना जे शिकवण्यात आलेले, त्यांनी जी स्टडी घेतलेली आहे, ज्या कागदावर ते रेफरन्स लिहून घेतात किंवा ज्या गोष्टी त्या स्वीकारतात, त्यांना त्या सत्याची मिळालेली नाही. सगळ्या डुप्लिकेट, सगळ्या घरच्या, सगळ्या प्रापंचिक, सगळ्या सुखाच्या, सगळ्या आनंदाच्या, हास्याच्याच, सगळ्या डामडौलाच्याच, सगळ्या जगातल्याच. अर्धा तोळा घेतला काय, मी पुढच्या चर्चला जाताना एकच तोळा घेणार. प्रभू त्या बहिणीला किती आशीर्वाद दिला, मग मी उपास प्रार्थना करीन. अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण सगळ्या पवित्र आत्म्याने कृपा मंडित झालेल्या. ग्रुप जर एखादा गेला तर डाखणीचा ग्रुप असल्यासारखा होता तो. डाखणी, पवित्र आत्मा तर काही तिथं उपस्थित नसतो. कधी कधी चालू प्रार्थनेमध्येच भांडणं होतात, कधी कधी त्या हॉलमध्ये होतात, कधी हॉलच्या बाहेर आल्यावर होतात, कधी रस्त्याने जाताना होतात, आणि तिथं जर उकल्या तर घरात गेल्यावर करतात. सतत शिक्षण घेत असलेल्या, सदैव शिकत असलेल्या, परंतु त्या काय शिकतात, कोण शिकवतोय, त्या सत्यामध्ये आहेत का? सत्याचं शिक्षण असं नाही. सत्य असं आहे की तुम्ही ज्या आहेत त्याच्यामध्ये समाधानी राहा. आणि मग चर्च मधून आल्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये जर लगेच एखाद्या मोठ्या गोष्टीची जर मागणी जर होती, तर याचा अर्थ आम्हाला चर्च मध्ये काय शिकवलं. कारण आजकालची फॅशन आहे, तुम्ही या, तुम्ही प्रभूला द्या, उदार मनाने द्या, तुम्हाला द्या म्हणजे दिले जाईल. प्रभू दयेचं सागर आहे, क्षमेचं सागर आहे, करा कितकंही पाप. वरून सांगायचं तुमचे पाप लाखेसारखे लाल जरी असले तरी मी एकदम मस्त बर्फासारखी, किरमिजी सारखी जरी असली तरी मी एक लोकरी सारखी शुभ्र करील. करा पाप, पण पापाला ताडण नाही केलं, पाप सांगितलं नाही, दोष दाखवला नाही, चूक दाखवली नाही. आणि ही जी गोष्ट आहे प्रिय, ही सत्य न शिकणारी, आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की सदैव शिक्षित असणारी, कायम बायबल जवळ, त्याच्यामध्ये बिलियर्स भाऊ पण आहेत, बहिणी पण आहेत, परंतु या ठिकाणी बहिणीचा चॅप्टर आलाय, त्याच्यामुळे मी सांगतो. या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये देखील बहिणी, आमच्या स्त्रिया सुंदर अशा विश्वासणाऱ्या होत्या, परंतु देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत होत्या. त्यांच्यामध्ये सत्य होतं आणि ते शिकत इतरांना शिकवित होत्या. आज आमच्याकडे असं आहे, अवघड आहे. आमच्याकडे शिकवताना सगळ्या जगातल्या गोष्टी शिकवल्या जातात, आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिता येतो, सत्याच्या सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास ते वश करतात. भोळ्या स्त्रियास वश करतात. कोण? हे डुप्लिकेट लोक. कोण? हे डुप्लिकेट याजक. कोण? हे डुप्लिकेट फादर. याच्यामध्ये गुरुजी असतील, कर्नल साहेब असतील, जेवढे काही देवाचे सेवक, कारण हे शिक्षण देणारे देवाचे सेवक असतील. सर्वसाधारण मनुष्य तर काही शिक्षण देत नाही. शिक्षकाशिवाय, सरांशिवाय, गुरुजीशिवाय, प्रोफेसर शिवाय, कुठला तरी हुद्दा असल्याशिवाय तो एखाद्याला शिकवत नाही, आणि त्याचं शिक्षण मान्यही केले जात नाही. जगातला मनुष्य किती हुशार असला, परंतु त्याला डिग्री नाही ना. शिक्षकांची, सरांची, प्रोफेसरची जे काही असतील त्या, तर त्यांचं कोणी मनावर घेत नाही. ज्यांच्यावर शिक्का मारलाय ना, त्यांना अधिकारयुक्त, म्हणजे त्यांना अधिकारवाणी दिलेली, असे लोक शिकवतात. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी की सदा शिकत असूनही त्या आतापर्यंत सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकल्या नाही. याचा अर्थ आम्हाला सत्य शिकवलंच नाही. आणि म्हणून या काळाच्या शेवटी आम्हाला सत्य माहिती पडणं, ते स्वीकारणं आणि त्या सत्यामध्ये समर्पित होणं हे खूप महत्वाचं आहे. कदाचित आतापर्यंत आम्हाला सत्य जर माहिती पडलं नसेल, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला ते पहिलं तिमोथेचं, दुसरं तिमोथेचं पत्र, अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 7 च्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचलेले, म्हणजे याचा अर्थ आम्ही असत्याचं ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे. ज्ञान मिळालं आम्हाला, जगाचं मिळालं ज्ञान, मिळालं आम्हाला मनुष्याचं मिळालं ज्ञान, मिळालं आम्हाला संस्थेचं मिळालं ज्ञान, मिळालं आमच्या मिनिस्ट्रीचं मिळालं ज्ञान, मिळालं आम्हाला आमच्या स्वार्थाचं ज्ञान मिळालं, जगाचं ज्ञान मिळालं, दुष्टाचं ज्ञान मिळालं, जगिक ज्ञान मिळालं. आणि म्हणून जे काही सत्य आहे त्या सत्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. आणि ज्यांच्या जीवनामध्ये सत्य नाही ना, मग अशा या भोळ्या स्त्रियास हे डाकू लोक फसवतात, हे माणसं फसवतात. हे ज्यांचं मन बिघडलेलं आहे,
भक्ती एक कमाईचं साधन आहे असं ज्यांचा प्लॅन, ज्यांच्या कल्पना आहेत, हे लोक या भोळ्या स्त्रियास फसवतात. त्यांना म्हणू आम्हाला येऊन फसवा ना. ज्या परमेश्वराच्या सेविका आहेत, परमेश्वरामध्ये समर्पित झालेले आहेत, ज्या वचनाची सेवा करत आहेत, ज्यांना वचन सत्यामध्ये माहिती आहेत, आणि ज्यांचं जीवन ते परमेश्वरावर अवलंबून जगत आहेत, आणि ज्यांना देवाचा आत्मा चालवत आहे ना, मी सांगल, आव्हान करतो, या आणि यांना फसवा, आणि मग तुम्हाला समजल काय येते. तुम्ही अशा लोकांना फसवतात की ज्यांना अगोदरच गाळात येत, अगोदरच अंधकारात येत, अगोदरच पापात येत, अगोदरच शापात येत, अगोदरच पिडलेले आहेत, अगोदरच गरिबीत येत, अगोदरच ते पार कामातून गेलेले आहेत. कसे मशे वर यायला बघा तर तुम्ही आणखीन त्यांना दाबता. आणि वचनाचा सहारा कोणता घेताय? देवाच्या वचनाच्या माध्यमातून. म्हणजे याचा अर्थ सत्य शिक्षण कमी प्रमाणात आहे, आणि असत्य, खोटं, भुलविणारं, फसविणारं जगातलं शिक्षण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला विनंती करेल की सत्य शिक्षण स्वीकारा. सत्य वचन तुम्ही सांगा. लोक ऐकू किंवा नाही ऐकू, एवढंच होईल की आम्हाला नावं ठेवण्यात येईल, आम्हाला बॅन करतील, आमचं फेसबुक चोरण्याचा प्रयत्न करतील, छेडछाड करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही फक्त फेसबुक छेडछाड करू शकता, तुम्ही जैगिकरित्या येऊन कोणाला तरी दमबाजी करू शकता, याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. परंतु देव ज्यावेळेस न्याय करील तर तुमचं सगळंच बुक बंद करील. त्या जीवनी पुस्तकातलं जे बुक आहे ना, जीवनी पुस्तकातलं, त्याच्यातलं नाव जपण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला गौरव देऊया, सन्मान देऊया. तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 8 मध्ये त्यांनी देखील एका सेवकाला अडवलेला आहे. आपण पाहूया. यानेस वाब्रेस यांनी जसं मोशेला अडवलं तसं हेही सत्याला अडवतं. सत्याला अडवल्या जातं, आणि सत्याला अडवणारं दुसरं तिसरं कोणी नसून, आम्ही जे पहिलं वाचलं, पहिल्या तिमोथी 6:5 मध्ये, सत्यास मुकलेला, मन बिघडलेला, भक्ती हे कमाईचं साधन असलेला असा जो मनुष्य आहे, असे जे लोक आहेत, असे जे बहीण आहे, जे भाऊ आहे, आई आहेत, वडील आहेत, याजक असतील, फादर साहेब असतील, जे पालक असतील, सेवक वर्ग असतील, हे लोक आता काय करतात? सत्याला अडवून राहिले. त्या काळामध्ये देवाचा सेवक मोशेला अडवलं होतं, परंतु आज सत्याला अडवित आहेत. जे सत्य सुवार्थ आहेत, जी सत्य आराधना आहे, जे सत्य वचन आहे, जे सत्य स्तुती स्तवन आहे, जे सत्याचा स्तंभ म्हटलेले ख्रिस्ताच्या पायावर उभा राहणारे लोक, बहीण भाऊ आई वडील आहेत, यांना जीवन जगत असताना यांना अडवतात. का अडवतात? कारण हे सत्य आम्हाला सांगतात. कारण का सांगतात? तर पौल साहेब त्या तिमोथेला म्हणत आहे की तू सत्याचं वचन नीट सांगणार होय. आणि ज्यावेळेस आम्ही नीट वचन सांगायला जातो ना, हे आम्हाला नीट अडविते. ते म्हणते तुम्ही नीट वचन सांगत ना, मग आम्ही तुम्हाला नीट अडवू. काही लोक नीट अडवून धरीत आहेत, सोडितच नाहीत लवकर. त्यांनी मोशेला अडवलं. तर तसेच या प्रकारचे लोक, काही बहिणी आहेत, भावंड आहेत, जे देवाची सेवा करतात परंतु सत्याला स्मरण नाही करीत, भक्तीच्या कमाईनुसार करतात. असे लोक ज्यावेळेस देवाचे लोक सत्य सांगतात, त्याच्यामध्ये फादर आहेत सत्य सांगणारी, सगळ्याच फादर काही डुप्लिकेट नाही. त्याच्यामध्ये गुरुजी पण आहेत सत्य सांगणारे, सगळ्यात काही गुरुजी डुप्लिकेट नाही. त्याच्यामध्ये सत्य पाळक पण आहेत, सगळ्यात काही डुप्लिकेट नाही. रेव्हरेंट आहेत, बिशप साहेब आहेत, कोऑर्डिनेटर साहेब आहेत, कर्नल साहेब आहेत, मेजर साहेब आहेत, कार्बोरेटर साहेब आहेत, सगळे आहेत. सगळेच काही डुप्लिकेट नाहीत, सगळेच काही दुटप्पी नाहीत, सगळ्यांचंच काही मन बिघडलं नाही, सगळ्यांचाच विचार नाही का भक्ती हे कमाईचं साधन आहे, सगळ्यांचेच भांडणं होत नाही. काही लोक बिगर भांडण करता आपलं गपचिप आपली पोळी आपल्या याच्यावर घेतात, गप सोंग घेऊन पडत येत, गचपडीची गोळी घेतात, गप पडत येत. काही म्हणा, आमचं चालू आहे ना, आमच्या भक्तीच्या माध्यमातून कमाई चालू आहे ना, तुम्ही काही म्हणा आम्हाला, आम्ही तुम्हाला प्रत्युत्तरही करणार नाही, काही नाही. काही अशा पण क्वालिटीचे काही लोक आहेत. पण तुम्हाला सांगू दे आपले की त्यावेळेस मोशेला अडवलंय, आज देखील हे लोक सत्याला अडवित आहेत. आणि म्हणून सत्याला जरी अडवलं, जरी रोखलं, जरी निंदा झाली, कसलाही प्रसंग येऊ, परंतु आम्ही सत्य सांगण्याचं सोडू नये, सत्य स्वीकारण्याचं सोडू नये, आणि सत्या करू सोडू नये. आम्ही जोपर्यंत सत्यामध्ये आचरणात करत राहू, तोपर्यंत आम्ही देवाच्या घरामध्ये राहू, इथंही आणि तिथंही. अनेक लोकांना वाटतं की त्याच्यानंतर आम्हाला देवाच्या घरामध्ये जायचंय,
अहो देवाच्या घरात नाही, इथं प्रॅक्टिस चालू आहे. सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी, 1 तिमोथी 3:15 यामध्ये म्हणजे देवाच्या घरात कसं राहावं ही प्रॅक्टिस आहे. आमच्यामध्ये सत्य आहे का? आमच्यामध्ये चांगुलपणा आहे का? आमच्यामध्ये व्यवस्थितपणा आहे का? आम्ही परमेश्वराला धरून चिटकून आहोत का? परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाचं आचरण करत आहोत ही प्रॅक्टिस आहे. आणि या सर्व गोष्टी करणं म्हणजे देवाच्या घरात राहणं. इथं जर प्रॅक्टिस नसली तर तिथं माकडासारख्या उड्या मारते. पहिली गोष्ट तिकडे तर एंट्रीच नाही आम्हाला. उड्या मारल्या जाते इकडे अधोलोकामध्ये, आणि त्या अधोलोकात उड्या मारू नये म्हणून आम्हाला आज या ठिकाणी जीवन स्वर्गात जसं आहे ना तसं देखील या भूतलावर जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही स्वर्गीय बाप्पाची प्रार्थना म्हणतो. त्याच्यामध्ये लिहिले, जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आम्ही प्रार्थना म्हणतो लय मोठे सांगा ढोंगानी, लय आत्मिकतेने, बार नित्य नियमाने, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर हो. अहो मग स्वर्गात चांगला आहे, पृथ्वीवर चांगलं नाही. स्वर्गात लाखो देवदूत रात्रंदिवस न थकता न थांबता पवित्रतेने शुद्धतेने हालेलुया 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 स्वर्गाच्या राज्यामध्ये जय घोष चालतो. आज आमच्या पृथ्वीवर आम्ही ज्यावेळेस ते हालेलुया शब्द उच्चारतो त्यावेळेस कशा प्रकारे उच्चारतो? चर्च मध्ये देखील अनेक वेळेस वेगवेगळ्या भावनेतून, वेगवेगळ्या शब्दातून, वेगवेगळ्या कृतीतून तो शब्द उच्चारला जातो. खेदाची गोष्ट आहे. जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर. स्वर्गामध्ये शांती ही, आपल्या इथं तर काय झालं सगळ्या अशांतीच. स्वर्गामध्ये आनंद आहे, आमच्या इथं तर सगळा आनंदाचं सगळं वाटोळच झाले. स्वर्गामध्ये आजार नाही, इथं सगळे पीडित झालेत. मग आम्ही स्वर्गातल्या गोष्टी जशा आहेत, आम्ही जे स्वर्गातील बाप्पाचे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणतो. आज आपला विषय नाही, परंतु एक दिवस आपण लाईव्ह फेसबुकवर सेपरेट आमच्या स्वर्गातील बाप्पा याविषयी आपण चिंतन म्हणून अध्ययन करणार होतो. त्याच्यामध्ये लिहिले की जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता स्वर्गात तर परमेश्वरची इच्छेने घडतंय आणि आम्ही म्हणतो प्रार्थनेच्या स्वरूपात की पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे घडो, परंतु इथं परमेश्वरला म्हणतो तुझी इच्छा स्वर्गातच राहू दे बाबा. तुझी इच्छा आमच्या जीवनात परमेश्वर दे बाप्पा ढवळाढवळ करूच नको. हे आमच्याच मनावर सोडून दे. आमच्या इच्छा आमच्याच मनावर राहू दे. अशा प्रकारचं लोक जीवन जगत आहे. जसं तुझ्या इच्छे स्वर्गात जसं चालते तसंच पृथ्वीवर आणि हो. मग आज आम्ही परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहोत का? आमच्या जीवनामध्ये जे काही घडामोडी होत आहेत परमेश्वरच्या इच्छेनुसार होत आहेत का? परमेश्वरच्या योजनेनुसार होत काय? आज जरी आम्ही स्तुती आणि आराधना करत आहोत परमेश्वरच्या नियोजनाप्रमाणे करत आहोत का? आज जर आम्ही सत्यामध्ये वागत आहोत की परमेश्वरच्या नियोजनामध्ये आहोत का? आज आमचं मन कशा प्रकारे आहे? आमचं मन परमेश्वरच्या स्थिर आहे का? भक्ती हे कमाईचे साधन आहे असं आम्हाला वाटतंय का? आमच्यामध्ये कुरकुर आणि भांडण तंटा होत आहे का? आमच्यामध्ये सेवेमध्ये काही गडबड गोंधळ होत आहे का? आमच्या जीवनामध्ये होत आहे का? जर या सगळ्या गोष्टी होत आहे तर याच्यातून सुटका करण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा 1 तिमोथी 3:15 सांगू इच्छितो की सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देव. आज सत्याचा स्तंभ व पाया, सत्याचा स्तंभ व पाया. स्तंभ म्हणजे न ढाळणारा एकदम उभा राहिलेला आणि पाया न डगमगणारा खडकापर्यंत घुसलेला, कशा येऊ त्याच्यावर तो न हलणारा. अशा गोष्टीवर सुख येऊ, दुःख येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, व्याधी येऊ, आजार येऊ, विकार येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, गरिबी येऊ, हरिबी येऊ, श्रीमंती येऊ, काही येऊ, पण परमेश्वरच्या सत्यापासून आम्हाला हालायचे नाही. अनेक लोक जसं वार येते तसं उपणायला चालू करते. वार इकडे आलं का लागले इकडे उपणायला, इकडून आलं का लागलं तिकडे उपणायला. जिकडं भेटन तिकडं पळत येत. आपण तो सगळा देणारा परमेश्वर त्याच्या पाठीमागे पळा, त्याच्या पाठीमागे चाला, त्याच्या सत्याच्या धावेवर धावा. मार्ग सत्य जीवन म्हटलेला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्हाला चालायचं आहे. आणि त्या रस्त्यामध्ये चालत असताना आम्हाला नीटनेटकं सत्याच्या वचनाला धरून सत्याचं ज्ञान आम्हाला स्वतःला होऊन सत्याचं ज्ञान आम्हाला दुसऱ्यांना देऊन आम्ही दोघांनी मिळून सत्यामध्ये समर्पित होणं हे महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून अनेक लोक सत्याला जुमानीत आहे, सत्याला नाकारीत आहे आणि जगाला ते स्वीकारित आहेत. आणि मग ज्यांना सत्य सांगण्यात आलेलं आहे किंवा जे सत्य सेवक आहेत, आणखीन आहेत देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत काही बोटावर मोजणे इतके कोण पण आहेत.
आणि मग यांना अडवण्यात येतं. कारण पवित्र शास्त्र सांगतं 2 तिमोथी 3:8 मध्ये की यांनी मोशेला अडवलं की सत्य सांगू नको. तसंच आज हे लोक सत्याला अडवतात. लाईव्ह फेसबुक मध्ये ज्यावेळेस येतात, काही आमच्या बहिणी आहेत, काही आई आहेत. आया म्हणजे काय, जरा वयस्कर असल्यामुळे मी आया म्हणतो. बहिणी आहेत, आई आहेत, काही सेवक आहेत, भाऊ आहेत, तरुण आहेत, काही तरुणी आहेत. अशा प्रकारे फेसबुकवर येऊन देवाचा गौरव करतात. अशा प्रकारचं ड्रेस कोट आणि त्यांचं बोलणं आणि त्यांचं काही दिसणं असतं की ते सत्याला पटत नाही, सत्याला ते स्मरून नाही, सत्याला ते धरून नाही. देवाच्या घरात कसं राहायचं त्याला अजिबात ते मॅचअपच होत नाही. आणि मग त्यांना ज्यावेळेस आम्ही परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, आम्ही म्हणण्याच्या ऐवजी जे देवाचे सत्य सेवक आहेत, जे सत्याचे स्तंभ आहेत, जे सत्याच्या पायावर उभा आहेत, ज्यांनी त्याची रुची घेतलेली आहे आणि खरोखर जे देवाकडून अभिषिक्त आहेत आणि देवाच्या योजनेनुसार देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत आहेत, असे लोक ज्यावेळेस तुम्हाला आणि मला वचनाच्या माध्यमातून शिकवतात, बोध करतात, सत्य आम्हाला सांगतात, तर आम्ही काय करतो, वरून त्यांना अडवतो. तुमचा काय अधिकार, तुम्हाला काय लायसन दिले का, आम्ही आमचं कसंही वागू, कसंही उठू, कसंही बोलू, कशी आराधना करू, कशी स्तुती करू, कसंही वाकडं तिकडं करू. अहो या सत्यामध्ये नाही. आणि तुम्ही सत्याचा अवमान करू नये अशी आमची देवाची इच्छा आहे. आणि म्हणून सत्य तुम्हाला सांगितलं जातं. आज अनेक लोकांना सत्य आवडत नाही. आज अनेक लोक सत्यापासून दूर जात आहे. अनेक लोकांना सत्याचा मेसेज म्हटलं का नकोच वाटते. अनेक लोकांना डाम डोल सगळ्या प्रकारची खेली खुशाली, सुंदर मेसेज असतो, छान आराधना असते, आवाज पण सुपर असतो, सगळ्या गोष्टी क्लिअर असतात, फक्त डोक्यावरला काढीत आणि गळ्यात टाकीत. आणि काही काही आता त्या गळ्यातला काढून कमराला बांधून टाकले. काय करता तुमच्या त्या भक्तीला, काय करता तुमच्या त्या स्तुती स्तवनाला, काय करता तुमच्या देवापासून आलेल्या वचनाला. अहो सैतान तुमच्यापेक्षा लय चांगल्या पटीने वचन सांगतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या नावाचं सोंग घेतलेल्या सर्व तरुण लेकरांनो, बहिणींनो, विशेष करून मुली, देवाची स्तुती स्तवन आराधनाने देवाचं वचन सांगत असताना मी तुम्हाला बंदी करत नाही. देवाचं वचन सांगणं, संदेश सांगणं, स्तुती स्तवन करणं, आमेन, प्रेज द लॉर्ड. आणखीन देव तुम्हाला त्याच्यामध्ये आशीष आणि बरकत देव, वाढो, आशीर्वादित करो आणि कृपामंडित करो. परंतु मी एक सिनियर पालक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही गोष्टीचा भान ठेवा आणि काही गोष्टी सत्याला स्मरण करा. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. माझा वेळ या ठिकाणी होत आहे, आपल्याला थांबावं लागेल. सत्य भाग 16 मध्ये पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत. आम्ही जाता जाता एक शेवटचा रेफरन्स वाचूया आणि या ठिकाणी थांबूया. 2 तिमोथी अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 4. आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देऊया. पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण या वचनाला धरून पुन्हा एक वार सत्य भागामध्ये आपण जाऊया. पुन्हा एक वार परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. सेवक सेविका ज्यांनी लाईव्ह मध्ये आले, जे यानंतर पाहणार आहेत, त्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो आणि मी विनंती करतो की आम्ही प्रत्येकाने सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी म्हणजे देवाच्या घरामध्ये कसं राहावं यासाठी परमेश्वराकडून आम्ही मार्गदर्शन घेऊया, प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या समाला जी प्रार्थना विनंती परमेश्वर देव बाप्पा पुणे या ठिकाणून परमेश्वर देव बाप्पा नोबेल हॉस्पिटलच्या आयसीयू रूम मध्ये जो तुझा सेवक परमेश्वर देव बाप्पा विश्वासणारा लेकरू परमेश्वर देव बाप्पा त्या ठिकाणी ऍडमिट आहे, त्या लेकराला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. येशूच्या नावामध्ये त्या सर्व प्रॉब्लेम पासून त्याला सुरक्षा कवच दे आणि त्याला परमेश्वर देव बाप्पा आशीर्वादाचं निरोगी असं जीवन दे. ज्याप्रमाणे हिजकिया राजाचं आयुष्य तू वाढवलंस त्याच प्रकारे तुझ्या योजनेप्रमाणे प्रभू बाप्पा त्या भावाला आरोग्य दे, त्याचं आयुष्य वाढव अशी मी तुला प्रभू येशू तुझा सेवक लाईव्ह फेसबुक मध्ये असणारे माझे सर्व अभिषिक्त सेवक विश्वासणारे भाऊ बहीण आम्ही सर्वजण मिळून विनंती करतो. बंधू ललित वैराग्यासाठी आम्ही विनंती करतो, त्याला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. तू स्पर्श केलास, त्याचं जीवन बदलस, तुझे आभार मानतो. त्याच्या जीवनाचा उपयोग तुझ्या सेवेकार्यासाठी करू दे.
पुन्हा एक वार सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील प्रत्येकासाठी मी आठवण ठेवतो. आमच्या भारत देशासाठी, विशेष करून महाराष्ट्र राज्यासाठी, आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सफाई कामगार, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक आणि आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये तो लागणाऱ्या सर्व गरजा तू आम्हाला पुरवल्यास, यापुढे देखील पुरवणार आहेस. आणि विशेष प्रार्थना मध्यस्थी करतो, आम्ही कुठलाही प्रसंग येऊ, आम्ही सत्याला सोडू नये, सत्य स्वीकारावं, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्य नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभु येशू रक्त की जय, प्रभु येशू रक्त की जय, प्रभु येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. God bless you. Thank you.